नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय गुरुत्वाकर्षण या पाठाचा दुसरा भाग. पहिल्या भागामध्ये आपण गुरुत्वाकर्षण काय असतं किंवा वर्तुळाकार गती काय आहे, अभिकेंद्री बल काय आहे, या सगळ्याबद्दल खूप डिटेलमध्ये माहिती पाहिली होती. तर आपण काय पाहिलं होतं की आपले जे ग्रह आहेत तर ते काहीतरी एक ठराविक गतीमध्ये फिरत असतात, त्यांचे काहीतरी पॅटर्न्स आहेत. आणि मग ते जे काही पॅटर्न्स आहेत तर ते केपलर यांनी सांगितले, पण त्यांना काही ते गणितीय सूत्रांमध्ये मांडता येत नव्हतं, जे की न्यूटन यांनी केलं. पण त्यांनी नेमकं काय सांगितलं होतं केपलरने, हे आपल्याला केपलरचे नियम किंवा केपलर्स लॉ मध्ये पाहायचं आहे. तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीपासून ध्रुवतारा असेल किंवा इतर जे काही तारे आहेत त्यांचे जे काही एक नक्षत्रांचे पॅटर्न्स वगैरे बनतात, तर हे पहिल्यापासून लोकांना दिसत होतं किंवा त्यांना माहिती होतं. तर मग तेव्हापासूनच माणूस जो आहे तर तो अशा प्रकारे जे काही खगोलीय घटक आहेत त्यांचे निरीक्षण करत आलेला आहे. गॅलिलिओने आधी ही निरीक्षणे केवळ उघड्या डोळ्यांनी गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे केवळ उघड्या डोळ्यांनी केली जात होती, कारण तेव्हा काय दुर्बीण, टेलिस्कोप वगैरे असलं काही नव्हतं. पण 16व्या शतकापर्यंत ग्रहांची स्थिती व गतीविषयक बरीचशी माहिती उपलब्ध झाली. योहानस केपलर नामक शास्त्रज्ञाने ही सर्व माहिती जी आहे तर ती अभ्यासली आणि त्याला हळूहळू कळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. मग ते कुठले बरे नियम आहेत हे त्याला हळूहळू कळले आणि त्याने 3 नियम मांडलेले आहेत. नियम कळण्याआधी काही गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा काही संज्ञा आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक शंकू घ्यायचा आहे. शंकू म्हणजे माहिती आहे ना, टोपी जी असते आपल्या जोकरची वगैरे किंवा आईस्क्रीमचा कोन, त्याला आपण शंकू म्हणतो. तर या शंकूला तुम्हाला अशा पद्धतीने कापायचं आहे. ठीक आहे, असं कापायचं आहे. आता इमॅजिन करा की तुम्ही एक शंकू घेतलाय, तो तुम्ही असा वरून कापलात आणि खालून कापलात. तर वरचा भाग तुम्हाला साधारणतः असा दिसेल आणि खालचा भाग जो आहे तर तो तुम्हाला असा पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. सो हा जो एक आकार तुम्हाला पाहायला मिळतोय, हा एक्झॅक्टली अंडाकृती वगैरे तुम्हाला जे आहे तर ते पाहायला मिळते किंवा एक लंबवर्तुळाकार आकार पाहायला मिळतोय, लंबवर्तुळाकार पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली वर्तुळ पण नाहीये, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एलिप्स म्हणतो. ठीक आहे. सो बेसिकली हा जो आकार तुम्हाला पाहायला मिळतोय अशा प्रकारचा, तर या आकारामध्ये आपल्या ग्रहांची कक्षा आहे. म्हणजे कक्षा अगदी हा सूर्य आहे आणि याच्या भोवती अशी पृथ्वीची कक्षा किंवा इतर ग्रहांची कक्षा असं नाहीये. हे कसं आहे, हे लंबवर्तुळाकार आहे, म्हणजे असं आहे. सो हा जो लंबवर्तुळ आहे तो नक्की कसा आहे हे तुम्हाला कळावं यासाठी आपण हा प्रयोग केला. आता याच्यामध्ये हे जे तयार झालेलं लंबवर्तुळाकार आहे याचा आपण सेंटर कसं फाइंड आउट करणार, केंद्र कसं फाइंड आउट करणार? कारण असं जर वर्तुळ असतं तर आपण म्हटलं असतं की हा याचा केंद्र आहे, पण हे एक्झॅक्टली वर्तुळ नाहीये ना. मग त्याच्यामुळे याचा केंद्र कसा काय शोधायचा ते आता आपण बघणार आहोत. सो लंबवर्तुळ म्हणजे काय, तर एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले गेले असता जी आकृती तयार होते त्याला आपण म्हणतो लंबवर्तुळ. यालाच प्रतलीय लंबवृत्त असं पण म्हटलं जातं. या दोन नाभिबिंदू असतात. या दोन नाभिबिंदूंपासूनच्या वृत्तावरील कोणत्याही बिंदूच्या अंतराची बेरीज एक समान असते. म्हणजेच काय की हे जे दोन नाभिबिंदू आहेत, हा F1 एक नाभिबिंदू आहे, F2 एक नाभिबिंदू आहे. तर हे जे दोन नाभिबिंदू आहेत तर या नाभिबिंदूपासून जर आपण F1 to B घेतलं आणि B to F2 घेतलं, हे जे काही अंतर असेल किंवा F1 to A घेतलं आणि A to F2 घेतलं, हे जे काही अंतर असणार तर ते नेहमीच सेम असणार आहे. सिमिलरली F1 to C आणि C to F2 हे अंतर पण याच्या प्रमाणेच किंवा AB च्या पॉइंट प्रमाणेच किंवा तेवढंच असणार आहे. फॉर एक्झाम्पल जर मी AF1 ऍड केलं, ठीक आहे, AF2 सोबत, म्हणजे हे जे एक मिनिट आपण हायलायटरने हायलाइट करूया. जर मी हे अंतर, अरे ठीक आहे, नो इश्यूज. जर मी हे अंतर आणि हे अंतर ऍड केलं तर मला जे मिळेल तेच सेम असणार आहे हे अंतर आणि हे अंतर, किंवा तेच सेम असणार आहे हे अंतर आणि हे अंतर. ठीक आहे. सो या सगळ्या ज्या काही मी रेषा कलरच्या ओढलेल्या आहेत सगळ्यांचं अंतर हे काय असणार आहे, सेम असणार आहे. तर तेच त्यांना आपल्याला इथे सांगायचं आहे आणि म्हणून असे दोन पॉइंट्स आपल्याला निवडायचे आहेत की त्या पॉइंट्स पासून मी भले परत असं काही घेतलं तरी पण ते अंतर सेमच आलं पाहिजे, किंवा कुठेही मी जेव्हा हे दोन पॉइंट्स जॉईन करेल तेव्हा मला सेमच अंतर भेटलं पाहिजे. सो त्या दोन पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत, नाभिबिंदू. F1 आणि F2 हे काय आहेत, आपले नाभिबिंदू आहेत. बरं, आता हे सगळं आपण का करतोय? तुम्हाला हे कळलं असेल की हा जो लंबवर्तुळ आहे तर ती कक्षा आहे ग्रहांची, आणि हे जे F1 F2 नाभिबिंदू आहेत तर ते स्थान आहे सूर्याचं. ठीक आहे. मग केपलरचा पहिला नियम काय सांगतो की ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे. ज्याप्रमाणे हा आकार आहे त्याचप्रमाणे ग्रहांची कक्षा आहे. मग अर्थात ग्रह सूर्याभोवती फिरतात. मग तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की मग सूर्य कुठे आहे? तर हे जे नाभिबिंदू आहेत तर ह्या नाभिबिंदूंच्या ठिकाणी सूर्य असणार आहे. एक तर तो या नाभिबिंदूवरती असेल किंवा तो या नाभिबिंदूवरती असेल, आणि सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवरती असतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला कळलेलं आहे. किती सिंपल नियम आहे बघा.
की सूर्य कुठल्या तरी एका नाभिबिंदूवरती किंवा नाभीवरती असणार आहे आणि ग्रहांची जी कक्षा आहे तर ती लंबवर्तुळाकार असणार आहे. ठीक आहे. सो हे दोनच मुद्दे तुम्हाला पहिल्या नियमामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. हा नियम तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो आणि जसा आहे तसा तुम्हाला लिहायचा असतो. याच्यामध्ये कुठेही शब्द अदलाबदल करू नका. जे शब्द वापरले ते शब्द तुम्हाला लिहायचे असतात. ठीक आहे. हे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही बदलू शकता, त्याचा काही इश्यू नाहीये. पण हा जो बोल्ड मध्ये किंवा ठळक अक्षरांमध्ये जो नियम लिहून दिलाय तो तुम्हाला आहे असाच लिहायचा असतो. आता हे बघा, हे तुम्ही एक्सप्लेन कसं करणार, तर तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची आहे की इथे सूर्य आहे, इथे एक ग्रह आहे, या ग्रहाचं जे कक्ष आहे किंवा ह्याने जे याचं जे काही कक्ष आहे तर ते अशा पद्धतीने या लंबवर्तुळाने दाखवलेली आहे. हे तुम्हाला सगळं सांगायचं आहे किंवा सगळं लिहायचं आहे. आणि त्यातल्या त्यात एस जो आहे तर तो एका नाभीवरती आहे हे तुम्हाला सांगायचंय. सो ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य नाभीवरती आहे, एवढं दोनच तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. ठीक आहे. आता बघा केपलरचा दुसरा नियम काय सांगतो, की ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे बघा, हा माझा ए ग्रह आहे आणि हा सूर्य आहे. तर ही जी जोडणारी सरळ रेषा आहे तर ती रेषा, या ठिकाणी माझ्याकडे दुसरा एक सी ग्रह आहे आणि तो आणि सूर्य यांना जोडणारी ही एक रेषा. इथे माझा दुसरा एक ई ग्रह आहे, तो ग्रह आणि सूर्य यांना जोडणारी रेषा. तर या ज्या सरळ रेषा आहेत त्या रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापतात. म्हणजेच काय, सपोज की ए पासून बी पर्यंत जायला या ग्रहाला, या ए ग्रहाला सपोज 2 मिनिटं लागतात आणि 2 मिनिटांमध्ये त्याने हे जे काही क्षेत्रफळ कव्हर केलेलं आहे तर ते एवढं आहे. ठीक आहे. सिमिलरली जेव्हा दुसरा ग्रह सी पासून डी कडे जातोय, सेम अंतर त्याने कव्हर केलेलं आहे सेम वेळेमध्ये. ठीक आहे. सेम अंतर. आता अर्थात तुम्हाला हे थोडंसं लंबाकृती वाटतंय बट क्षेत्रफळ सेम आहे. ठीक आहे. आपल्याला काय बघायचंय, क्षेत्रफळ बघायचं आहे. इथे तुम्हाला छोटं वाटत असेल पण हे कसं आहे, पसरलेलं आहे त्याच्यामुळे क्षेत्रफळ तेवढंच आहे. त्यासोबतच तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे तुम्हाला अजून लहान वाटेल बट असं नाहीये, क्षेत्रफळ मात्र तेवढंच असणार आहे जर तुम्ही काउंट केलं तर. सो समान वेळेमध्ये समान क्षेत्रफळ जे आहे तर ते व्यापन केलं जात आहे. ठीक आहे. समान वेळ असेल, समान क्षेत्रफळ असेल. ठीक आहे. सो म्हणजेच ए टू बी, या ग्रहाला जेवढं ए टू बी जायला वेळ लागते तेवढ्या वेळामध्ये त्याने जेवढं क्षेत्रफळ कव्हर केलं तेवढ्याच वेळामध्ये सी टू डी ने तेवढंच क्षेत्रफळ कव्हर केलेलं आहे. तेवढ्याच वेळामध्ये ई टू एफ ने पण किंवा ई ग्रहाने एफ पर्यंत जाईपर्यंत तेवढंच क्षेत्रफळ जे आहे तर ते कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा केपलरचा दुसरा नियम. त्यानंतर तिसरा नियम असं म्हणतोय की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच काय, की बघा, आता एखादा ग्रह परिक्रमा करतोय म्हणजे काय, सूर्याच्या भोवती पूर्ण एक राऊंड किंवा पूर्ण एक जे राऊंड आहे त्याने कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. सो ही सूर्याची परिक्रमा करणारा हा जो काही ग्रह आहे तर त्याचा आवर्तकाळ म्हणजेच काय, की त्याला कंप्लीट एक सर्कल पूर्ण करायला किती वेळ लागतोय, त्याला आपण टी ने लिहिणार आहोत. ठीक आहे. त्याला कंप्लीट एक सर्कल पूर्ण करायला, हा एवढा पूर्ण करायला किती वेळ लागतोय ते आपण टी ने दाखवतोय. सो टी चा वर्ग जर आपण केला, त्या टाइमचा वर्ग जर आपण केला तर तो काय असणार आहे, समानुपाती असणार आहे. म्हणजे जेवढं टी वाढेल तेवढंच वाढणार आहे. काय वाढणार आहे, जे काही सरासरी अंतर आहे सूर्यापासूनचं म्हणजे एस टू ए. ठीक आहे. हे काय आहे, सूर्यापासूनचं त्या पर्टिक्युलर ग्रहाचं अंतर. पण आपल्याला काय पाहिजे, सरासरी अंतर पाहिजे त्या ग्रहाचं त्याच्या घनाला म्हणजे त्याच्या क्यूबला हे काय आहे, समानुपाती आहे. म्हणजे जसं टी वाढत जाईल त्याप्रमाणे आर वाढणार आहे, जसं टी चा स्क्वेअर वाढत जाईल त्याप्रमाणे आर चा क्यूब वाढणार आहे. म्हणजे जेवढं ते जास्त लांब जाईल. आता बघा, इथून एवढं अंतर एक मिनिट, हा, इथून हा लांब 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 गेला म्हणजे आता सपोज की ए इथे आहे, तो आता सी पोझिशन वरती गेला तर त्याचं या ठिकाणी काय होते, अंतर जे आहे तर ते वाढत चाललेलं आहे. सिमिलरली त्याला काय लागते, जास्त वेळ पण लागतोय. सो जेवढा टाइम त्याला लागणार आहे त्याचा स्क्वेअर हा समानुपाती असणार आहे आरच्या क्यूबशी किंवा आरच्या घनशी. ठीक आहे. आर म्हणजे काय, डिस्टन्स किंवा त्याला किती अंतर लागतंय सूर्यापासून त्या ग्रहाचं किती अंतर आहे. ठीक आहे. तर टी चा स्क्वेअर हे समानुपाती आहे आरच्या क्यूबशी. म्हणजेच हे जर आपण लिहायचं म्हटलं तर टी स्क्वेअर डिवायडेड बाय किंवा हा डिवायडेड बाय आर क्यूब असेल तर इज इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट आहे, काहीतरी स्थिर आहे. ठीक आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू नेहमीच स्थिर असणार आहे के. आपण त्याला के मानूया, तुम्ही काय पण मानू शकता, एक्स वाय झेड काही माना, पण या ठिकाणी आपण मोस्टली स्थिर व्हॅल्यूला के मानतो. सो टी चा स्क्वेअर किंवा टी चा वर्ग आणि आर चा घन हे नेहमीच काय असणार आहेत, कॉन्स्टंट किंवा स्थिर असणार आहेत. तर केपलरने हे जे काही नियम दिले तर ते केवळ नियमितपणे निरीक्षण करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानावरून शोधून काढलेलं आहे. ठीक आहे.
ग्रह या नियमांचे पालन का करतात याचे कारण मात्र काही त्यांना माहिती नव्हतं. त्यांना कळलं की म्हणजे त्यांनी फक्त निरीक्षण केलं आणि त्यांना कळलं की हे असं असं प्रत्येक वेळी पाहायला मिळतंय. पण नेमके याच नियमांचे पालन का केलं जातंय याचं कुठलंही उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना केपलरच्या नियमांची कशी मदत झाली हे आपण आता पुढे पाहणार आहोत. न्यूटनला जेव्हा गुरुत्वाकर्षणाबद्दल समजून घ्यायचं होतं किंवा जेव्हा त्याची सूत्र मांडायची होती तेव्हा केपलरच्या याच नियमांचा कसा उपयोग झाला आता बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. वैश्विक म्हणजे काय की या सगळ्याच ठिकाणी लागणार आहे किंवा सगळ्याच ठिकाणी आपण हा वापरू शकतो, सगळ्या ठिकाणी लागू पडणार आहे. आता जसं की मी सुरुवातीलाच तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये किंवा आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या पूर्ण जगामध्ये, पूर्ण विश्वामध्ये, जगामध्ये सोडा, पूर्ण विश्वामध्ये कुठेही, मग तुम्ही अवकाशामध्ये जा, पृथ्वीवर असा, कुठल्याही ग्रहावरती असा, दोन वस्तू जे आहेत त्या दोन वस्तूंचं काहीतरी दोघांमध्ये वस्तुमान असणार आहे. ठीक आहे, प्रत्येक वस्तूचं वस्तुमान हे असतंच. सो दोन वस्तूंचं जे काही वस्तुमान आहे आणि त्यांच्यामध्ये काहीतरी अंतर जे आहे याच्यावरती ते एकमेकांवरती किती गुरुत्वाकर्षण लावतायत हे ठरतं. ठीक आहे, आता या वस्तूचं वस्तुमान सपोज ह्या M1 आहे आणि हे M2 आहे. सपोज की या वस्तूचं वस्तुमान जे आहे तर ते जास्त आहे, तर अर्थात ही वस्तू जी आहे तर ती M2 वरती सगळ्यात जास्त गुरुत्वाकर्षण लावणार. ठीक आहे, सो गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर ते मासनुसार किंवा वस्तुमानानुसार ठरतं. दुसरी गोष्ट, यांच्यामध्ये जेवढं जास्त अंतर असेल तेवढंच जी तीव्रता आहे गुरुत्वाकर्षण बलाची तर ती कमी होईल. आता हे जवळ आहेत, हेच जर मी यांना खूप लांब ठेवलं तर यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचं बल असणार आहेच, कारण दोघांचं स्वतःचं वस्तुमान आहे, परंतु त्याची तीव्रता कमी असणार आहे. सो बेसिकली प्रत्येक वस्तू ज्याचं वस्तुमान आहे तर त्या दोन्ही वस्तू एकमेकांना नेहमीच आकर्षित करत असतात. आता ते किती लांब ठेवलेत त्यानुसार त्याची तीव्रता कमी अधिक होऊ शकते, पण वस्तुमानानुसार प्रत्येक वस्तू जी आहे ती दुसऱ्या वस्तूला आकर्षित करत असते. मग तुम्ही म्हणाल की दोन्ही वस्तू एकमेकांना चिटकून कशा नाही बसत. आता सपोज माझ्याकडे एका ठिकाणी मोबाईल आहे, दुसरीकडे दुसरा मोबाईल आहे. सो दोन्ही मोबाईल एकमेकांना चिटकून बसले पाहिजेत नेहमीच असं होतं का, तर असं नाही होत. कारण का, जरी त्यांच्यामध्ये तितकं वस्तुमान असलं तरी पण गुरुत्वाकर्षणाचं बल हे इतकं तीव्र नाहीये किंवा हा नेहमीच आपण एक वीक फोर्स आहे असं मानतो किंवा तितकं त्याला आपण बल जास्त असणारं मानत नाही, आणि म्हणूनच ते एक दुसऱ्यांना आकर्षित नाही करत. आकर्षित करतात पण इतकं स्ट्रॉंगली आकर्षित नाही करत की ते चिटकून बसतील. ठीक आहे, जसं की तुम्ही पाहिलं असेल चुंबकीय बल किती स्ट्रॉंग आहे, ते एकमेकांना लगेच अट्रॅक्ट करते किंवा चिटकून बसतात दोन चुंबक. तर त्याप्रमाणे ह्यांचं नाहीये, तेवढं स्ट्रॉंग नाहीये गुरुत्वाकर्षण बल की दोघं एकमेकांना चिटकून बसतील. ठीक आहे, सो आता हा जो काही सिद्धांत आहे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, तर तो न्यूटनने कसा मांडलेला आहे, केपलरची सगळी निरीक्षणे लक्षात घेऊन. या सिद्धांतानुसार विश्वामधली प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते, आणि हे जे बल आहे तर ते एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आहे. म्हणजेच काय की हे जे बल आहे, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किंवा जे गुरुत्वाकर्षण बल आहे, मी त्याला थोडंसं जीएफ लिहिते गुरुत्वाकर्षण फोर्स म्हणून. ठीक आहे, इज इक्वल टू काय असणार आहे, दोन वस्तूंचा मास. ठीक आहे, आता आपण दोन वस्तू काढल्या होत्या, तर दोन वस्तूंच्या वस्तुमानाशी त्याचा जो काही गुणाकार आपण करू त्याच्याशी काय आहे, समानुपाती आहेत, आणि त्यांच्यामधलं जे काही अंतर आहे त्याच्या वर्गाशी काय आहे, व्यस्तनानुपाती, म्हणजेच काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. ठीक आहे, सो बघा या ठिकाणी काय पाहायला मिळते की जो फोर्स आहे तो समानुपाती आहे दोन्ही वस्तुमानाच्या गुणाकाराशी, आणि व्यस्तनानुपाती आहे वर्गाशी, त्यांच्यामधलं जे अंतर आहे त्याच्या वर्गाशी. तर बघा हे तुम्हाला इथे डायग्रामॅटिकली पण बघायला मिळते. तुम्हाला एक्झाम मध्ये जर असा प्रश्न आला की वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत स्पष्ट करा, तर तेव्हा तुम्हाला हे सूत्र पण लिहायचं आहे आणि हा डायग्राम पण ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, आता बघा याच्या आधी ऑलरेडी आपण न्यूटन यांच्याबद्दल माहिती पाहिली, आता आपण योहानस केपलर यांच्याबद्दल माहिती बघूया. योहानस केपलर एक जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते, आणि सन 1600 मध्ये ते प्राग मधील टायपो ब्राहे या प्रसिद्ध खगोलशास्त्राचे मदतनीस म्हणून कार्य करू लागले. तर सुरुवातीला काही ते सुरुवातीपासूनच त्यांचं स्वतंत्र असं काही नव्हतं, तर ते एका खगोलशास्त्राच्या हाताखाली काम करत होते. हळूहळू ते त्यांच्याकडून शिकत गेले, आणि मग 1601 साली टायपो ब्राहे यांचे अकस्मात मृत्यू झाला, आणि त्यानंतर केपलर यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणजे त्यांच्या ऐवजी आता केपलर जे आहे तर ते पुढे सगळं सांभाळणार आहेत म्हणून नियुक्त करण्यात आलं. ब्राहे यांनी केलेले ग्रहांच्या स्थानांची निरीक्षणे वापरून केपलर यांनी ग्रहांच्या गतीचे नियम शोधून काढले. म्हणजे ब्राहे यांनी त्यांच्या काळामध्ये काहीतरी निरीक्षण केले असतील तर त्याचा अभ्यास केपलर यांनी केला, आणि त्यानुसार आपण जे केपलरचे 3 नियम आता पाहिले तर ते त्यांनी शोधून काढले. त्यांनी खगोलशास्त्रावर विविध पुस्तके पण लिहिली, आणि पुढे त्यांचे कार्य न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा
शोध लावण्यासाठी उपयुक्त पडलं. नेक्स्ट आहे की हे सूत्र आपण पाहिलं कसं लिहायचं की दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान म्हणजे मास जर आपण दुप्पट केलं तर नियमाप्रमाणे त्यांच्यामधलं जे गुरुत्वीय बल आहे ते पण दुप्पट होईल. आता हे तुम्हाला आपण एक एक्झाम्पल देऊन बघूया. असं सपोज करा की या ठिकाणी जो M1 आहे त्याचा मास आहे 4, M2 चा मास आहे 2. ठीक आहे. आता माझा जो फोर्स येईल आणि यांच्यामधलं अंतर किती आहे, सपोज करा की 2 मीटर अंतर आहे. तर फोर्स इज इक्वल टू काय आहे, दोन वस्तुमानांचा गुणाकार डिवायडेड बाय अंतराचा वर्ग. ठीक आहे. सो आता हे काय होईल, 4 गेले, उरले किती, 2. म्हणजे या ठिकाणी फोर्स किती आहे, 2. आता दुसऱ्या केसमध्ये मी काय केलं की त्यांनी काय सांगितले, कुठल्याही एका ह्याचं वस्तुमान काय करायचं आहे, डबल करायचं आहे. म्हणजे मी या ठिकाणी काय केलं, याचं वस्तुमान 4 केलं आणि याचं 4 एकाच करायचं आहे ना. सो याचं वस्तुमान मी दुप्पट केलं म्हणजे 4 केलं, याचा 4च आहे आणि अंतर मी तेवढंच ठेवलं. तर आता माझा फोर्स काय येईल, फोर्स इज इक्वल टू 4 × 4 डिवायडेड बाय 2 चा वर्ग म्हणजेच 4. सो हा 4 आणि हा 4 गेला, हे 4 आलं. म्हणजे आधी किती आला होता, फोर्स 2, आता किती आला, फोर्स म्हणजे दुप्पट झाला फोर्स. जर मी कुठल्याही एखाद्या वस्तूचं वस्तुमान दुप्पट केलं तर फोर्स पण काय होते, दुप्पट होते, बल पण काय होते, दुप्पट होते, गुरुत्वीय बल पण दुप्पट झालं. याचा अर्थ हे दोघं कसे आहेत, जो मासचा गुणाकार आहे किंवा जो वस्तुमानाचा गुणाकार आहे तो आणि गुरुत्वीय बल हे समानुपाती आहेत. हेच आपण याच्यावरून सिद्ध करून दाखवतोय. ठीक आहे. आता हेच बघा, हे तर झालं आपण वस्तुमानाबद्दल पाहिलं. पण जर मी अंतरासोबत काही छेडछाड केली तर काय होते बघूया. आता पुन्हा एकदा आपण असं एज्युम करूया की याचं वस्तुमान 4 आहे आणि याचं वस्तुमान 2 आहे. जेव्हा असं होतं तेव्हा फोर्स काय आला होता, 2 आला होता. ठीक आहे. आता जर मी याच्यामधलं अंतर जे आहे तर ते काय केलं, वाढवलं, अंतर मी दुप्पट केलं म्हणजे आता 4 मीटर केलं. तर बघा माझं फोर्स काय आलं पाहिजे, 4 × 2, 4 चा वर्ग काय येतो, 16, 4 एके 4, 4 चौक 16, बे एके बे, बे दुने 4. म्हणजे फोर्स काय झाला, आता अर्धा झाला. ठीक आहे. म्हणजे फोर्स आता काय झाला, अर्धा झाला. सो याचा अर्थ जर आपण त्यांच्यामधलं अंतर दुप्पट केलं तर त्याचा फोर्स काय होतो, 1/4. आधी किती होता, 4. 4चा 1/4 सॉरी 4चं जर आपण 1/2 रिलेशन काढलं तर ते किती होते, हे याच्या काय आहे, 1/4 आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जर मी अंतर दुप्पट केलं तर बल काय होतंय, 1/4 होतोय. आणि जर मी वस्तुमान दुप्पट केलं तर माझं बल काय होतंय, ते सुद्धा दुप्पट होतंय. आता अर्थातच अंतर आणि बल यांचा संबंध कसा आहे, व्यस्तनानुपाती आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हे जे रिलेशन आहे तर ते आपल्याला बघायला मिळतंय. त्यानंतर दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यांच्यामधील बल हे त्यांना त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेमध्ये असते व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यांच्यामधील अंतर म्हणून धरली जाते. आता या दोन्ही गोष्टी काय होत्या, गोल होत्या किंवा गोलाकृती होत्या. त्यामुळे आपण असं मानलं की यांच्यामधलं जे अंतर आहे तर ते या केंद्रापासून या केंद्रापर्यंतचं आहे. ठीक आहे. जेव्हा त्या वस्तू गोलाकृती असतील तेव्हाच आपण हे मानू शकतो. जर त्या वस्तू गोलाकृती नसतील, अशा पद्धतीने कुठल्याही इतर शेपमध्ये असतील तर आपण प्रत्येक वेळी त्यांचा जे वस्तुमान आहे तर ते केंद्रावरच केंद्रित झालं असेल असं नसतं. आकारानुसार हे जे वस्तुमान आहे तर ते केंद्रावरती केंद्रित न होता केंद्राच्या बाहेर किंवा कुठेही आसपास केंद्रित होऊ शकतं. ठीक आहे. सो जर त्या वस्तू गोल किंवा नियमित आकाराच्या जर नसतील तर बल त्यांच्या वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेमध्ये असते आणि डी ही त्या रेषाखंडाची लांबी असते. आणि जर त्यांचा आकार नियमित नसेल म्हणजे तो गोल नाहीये किंवा कुठलाही एखादा नियमित चौकोन नाहीये किंवा आयताकृती नाहीये, असा कुठलाही रेग्युलर आकार नाहीये, तर त्या केसेसमध्ये आपण असं म्हणू शकतो की वस्तुमानांना जोडणारा जो काही रेषाखंड आहे तर तो त्या दिशेमध्ये असेल ज्या ठिकाणी बल लावला जातोय. आता बघा, इथे आपण म्हणतोय की जी जे आहे ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणतो इंग्लिशमध्ये, तर हा जो जी आहे तर जी चे एकक काय आहे, एन न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. तर जी चे मूल्य सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले आणि SI एकक प्रणालीमध्ये ते 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर असं मानलं जातं. ठीक आहे. सो बेसिकली तुम्हाला हे जे आहे व्हॅल्यू त्याची लक्षात ठेवायची आहे कारण ही MCQ मध्ये विचारली जाते. तर जी चे मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एकक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तुमानामधील गुरुत्वीय बल मोजल्यास मिळते. म्हणजेच काय की जर मी या ठिकाणी हे जे चिन्ह आहे, कॉन्स्टंटचे जे चिन्ह आहे तर ते काढून टाकलं तर याचा अर्थ F इज इक्वल टू GM1 M2 डिवायडेड बाय D स्क्वेअर आहे. म्हणजे हा एक स्थिर आहे.
हा एक स्थिरांक आहे आणि याला आपण गुरुत्वीय स्थिरांक असं म्हणतो, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं म्हणतो. आता याची व्हॅल्यू कशी काढली, तर जी ची व्हॅल्यू आपण कशी काढली, तर आपण एक एकक वस्तुमान घेतोय, दुसरं पण एक एकक वस्तुमान घेतोय आणि अंतर पण एक एकक घेतोय. जेव्हा हे सगळं आपण सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला जी ची एक व्हॅल्यू मिळते 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. हे तुम्हाला एककासहित लक्षात ठेवायचं आहे, कारण हे परीक्षेमध्ये त्याच पद्धतीने विचारलं जातं. आणि याची जी व्हॅल्यू आहे तर ती कधीच बदलणार नाही, कारण हा स्थिरांक आहे, वैश्विक स्थिरांक आहे. एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित झालं आहे. जसं की आपण एक गोलाकृती वस्तू घेतली तर त्याचं जे केंद्र असणार आहे त्या ठिकाणी या वस्तूचं सगळं वस्तुमान केंद्रित झालं असणार आहे. ठीक आहे. आता हा जो केंद्र आहे तर तो नेहमी आतच असेल असं नाही. हा बिंदू कुठेही असू शकतो, म्हणजे बाहेर सुद्धा असू शकतो. काही काही वस्तू अशा असतात की ज्यांचं वस्तुमान हे वस्तूच्या बाहेर केंद्रित झालेलं असतं. ते कसं असतं किंवा ते का असतं हे तुम्ही पुढे पुढे शिकालच, पण आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कधी कधी असं होऊ शकतं की एखाद्या वस्तूचं जे वस्तुमान आहे तर ते वस्तूच्या बाहेर केंद्रित झाले. बाहेर ऍक्च्युली आपण एक कुठला तरी पॉइंट घेतो की त्या ठिकाणी केंद्रित झाले असं आपण मानतो. ठीक आहे. एकसमान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे जे काही भूमितीय केंद्र आहे, म्हणजे जे आपल्या गोलाचं नेहमीचं केंद्र आहे तर तेच त्यांचं वस्तुमानाचं पण केंद्र आहे. का? कारण या वस्तूमधली जी घनता आहे किंवा जे वस्तुमान आहे ते चारही बाजूंनी नीट पसरलेलं आहे किंवा तेवढंच आहे, समान आहे. कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तुमान केंद्र त्याचा मध्यभागी बिंदूवरच असतो. जसं की आपला गोल आहे तर त्याचप्रमाणे इतर जे काही आकार आहेत ज्यांची घनता जी आहे तर ती समान आहे, समान पसरलेली आहे, तर त्या सगळ्याच वस्तूंचे जे वस्तुमान केंद्र आहे तर ते भूमितीय केंद्रच असते, ज्याला आपण तुम्ही मॅथ्स मध्ये सेंट्रॉइड पाहिलं असेल की जो ऍक्च्युअली त्या आकाराचा सेंटर आहे तर त्याच ठिकाणी हे पण असणार आहे. आता बघा, एकसमान वर्तुळाकार गती किंवा अभिकेंद्री बलाचे परिणाम. आपण याच्या आधी ऑलरेडी एकसमान वर्तुळाकार गती काय आहे ते पाहिले किंवा इव्हन सेंट्रिपेटल फोर्स किंवा अभिकेंद्री बल काय आहे ते पण पाहिलेलं आहे. आय होप की तुम्हाला तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. समजा एक वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान आहे. ठीक आहे. आपण असं मानूया की हे आपलं एक वर्तुळ आहे, वर्तुळाकार अंतर आहे जे एका वस्तूला कव्हर करायचं आहे आणि ती वस्तू जी आहे तर ती याच वर्तुळाकार अंतरावरती फिरत आहे, एका गतीने फिरत आहे, काहीतरी त्याची एक सर्टन गती आहे, त्या गतीने फिरत आहे. ठीक आहे. सो मग त्या वस्तूवरती जे काही बल केंद्रित होणार आहे ते कुठून होणार आहे, सेंटर कडून होणार आहे किंवा केंद्राकडून होणार आहे, म्हणूनच त्याला आपण अभिकेंद्री बल असं म्हणतो. किंवा तुम्ही हेच एक्झाम्पल कंटिन्यू करू शकता की या मुलीला हे जे या ठिकाणी गोफ आहे तर ते फिरवायचं आहे आणि हा जो दगड आहे किंवा जो गोफ आहे तर तो एका वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असतो, पण त्याला बल कुठून मिळतंय, या गतीला गतीमध्ये राहण्यासाठी बल कुठून मिळतंय, या केंद्रातून मिळतंय आणि त्यामुळेच त्याला आपण कुठलं बल म्हणतो, अभिकेंद्री बल म्हणतो. तर तेच या ठिकाणी पण सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे आपण पाहिले. मग आता ही जी वस्तू आहे, आता तो दगड त्या केसमध्ये काय होता, दगड होता. सो हे जे दगड आहे किंवा जी पण कुठली वस्तू आहे त्याचं मास आपण किंवा त्याचं वस्तुमान आपण एम ने दाखवतोय. आता सपोज ती वस्तू जर या ठिकाणी आहे ती एम वाली वस्तू, तर हे जे काही अंतर आहे ते आपण त्रिज्या आहे वर्तुळाची ती आपण आर ने दाखवतो आहोत. आणि आता हा जो ऑब्जेक्ट आहे किंवा ही जी वस्तू आहे तर ती एका पर्टिक्युलर चालीने फिरणार आहे, पर्टिक्युलर वेलोसिटीने फिरणार आहे, जे आपण व्ही ने दाखवतो आहोत. म्हणजे याचा अर्थ ते जे बल असणार आहे तर ते एम व्ही चा वर्ग डिवायडेड बाय आर म्हणजे त्रिज्या इतकं असणार आहे. तर हे आपण अशा पद्धतीने गणितीय सूत्राद्वारे दाखवू शकतो की ते जे बल असणार आहे ते असणार आहे एम व्ही स्क्वेअर बाय आर. इथे एम म्हणजे काय असणार आहे, त्या कुठल्याही वस्तूचं किंवा त्या ग्रहाचं वस्तुमान किंवा मास. व्ही म्हणजे काय, त्या ग्रहाची चाल. आणि आर म्हणजे काय, तर ग्रह ज्या वर्तुळाकार कक्षेमध्ये आपली परिक्रमा करतोय तर त्या केंद्रापासून ते त्या ग्रहापर्यंतचे जे काही अंतर आहे, जे काही त्रिज्या आहे, तर त्याला आपण म्हणणार आहोत आर किंवा डिस्टन्स किंवा रेडियस किंवा त्रिज्या. ठीक आहे. सो आता त्याची चाल आपण त्याच्या आवर्तकाल म्हणजे काय, त्याला फिरायला केवढा वेळ लागतोय पासून सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी व त्रिज्या वापरून आपण काढू शकतो. मग आता चाल कसं काढतात किंवा व्ही कसं काढतात, तर त्या वस्तूने केवढं अंतर कापलं आहे आणि त्याला ते अंतर कापण्यासाठी केवढा वेळ लागला. फॉर एक्झाम्पल की या वस्तूने एवढं अंतर साधारणतः काहीतरी 100 मीटरचं कापलं आहे आणि ते 100 मीटर अंतर पूर्ण करायला त्याला 20 मिनिटं लागली. ठीक आहे, आपण ॲज्युम करूया त्याला 20 मिनिटं लागली. तर या ठिकाणी चाल किती झाली, 5 मीटर पर सेकंड ही काय झाली, त्या वस्तूची चाल झाली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण एखाद्या वस्तूची चाल काढतो. आता हे तर मी असं ॲज्युम केलं की 100 मीटर अंतर आहे, ते गोल आहे का कसं आहे ते मी नव्हतं लक्षात घेतलं.
पण आता जर आपल्याला पर्टिक्युलर एका ग्रहासाठी सांगायचं असेल तर मग त्यावेळेस काय करावं लागेल, आपल्याला अंतर हे परिघासारखं घ्यावं लागेल. आणि अर्थात आपण असं मानून चालतोय की जी कक्षा आहे तर ती वर्तुळाकार आहे, का तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला इझी पडेल यासाठी. तर त्यामुळे त्या कक्षेचा किंवा त्या ग्रहाच्या कक्षेचा परिघ किती असणार आहे, 2πr. हा परिघ म्हणजे काय, ही जी पूर्ण कक्षा आहे त्याचं अंतर, सरळ सरळ अंतर असेल तर ते आपण असं 100 मीटर मोजलं असतं. पण तेच अंतर जर वर्तुळाकार असेल तर आपण असं नाही म्हणू शकत ना की इथून इथपर्यंत कुठेतरी 100 मीटर आहे, असं आपण नाही सांगू शकत. मग त्या केसमध्ये आपण या वर्तुळाचं परिघ काढतो, म्हणजेच अंतर काढतो, जे की आहे 2πr. आता यातला r म्हणजे काय आहे, त्रिज्या. सूर्यापासून त्या पर्टिक्युलर ग्रहाचं अंतर ते असणार आहे r. आणि त्या ग्रहाला एखादी पर्टिक्युलर गोष्ट करण्यासाठी किंवा अंतर कापण्यासाठी एक परिक्रमा करण्यासाठी जितका वेळ लागला त्याला आपण म्हणणार आहोत आवर्तकाळ. आता इथे चाल आपण कशी लिहिणार आहोत, तर चाल इज इक्वल टू त्या ग्रहाच्या कक्षेचा परिघ म्हणजेच त्याने किती अंतर कापलं आहे ते, डिवायडेड बाय त्याला तेवढं अंतर कापायला किती वेळ लागला म्हणजेच आवर्तकाल काय आहे. आता त्याने किती अंतर कापलं, 2πr. त्याला तेवढं अंतर कापायला किती वेळ लागला, टी वेळ लागला, काहीतरी टी वेळ लागला असं आपण ऍज्युम करतोय. आता इथे बघा, आता हे पुढे आपण इक्वेशन कसं सोडवायचं बघूया. आपल्या बलाचं सूत्र काय आहे, एक मिनिट, हे सूत्र मी पुन्हा एकदा लिहिते. v इज इक्वल टू आहे 2πr/t. ठीक आहे. आता आपल्या बलाचं सूत्र काय आहे, mv²/r. यातला फक्त मला r हवा असेल तर मी काय करू शकते, mv²/f असं याला लिहू शकते. ठीक आहे. फक्त मला यातून काय पाहिजे, r पाहिजे असेल तर मी असं लिहू शकते, किंवा मला फक्त यातून काय पाहिजे असेल, v² पाहिजे असेल तर मी काय करू शकते, fr/m. सो बेसिकली मला जसं हवं असेल त्याप्रमाणे मी हे सूत्र काय करू शकते, फिरवू शकते. आता यातला जो v आहे, जी चाल आहे, त्याची व्हॅल्यू मला हे सॉल्व्ह करून मिळेल. म्हणजेच मी फोर्सला असं लिहू शकते, m/r. v ची व्हॅल्यू मी कशी लिहू शकते, 2πr/t². कारण हे जे v आहे तेच हे v आहे. आता मला डिरेक्टली जर v ची व्हॅल्यू माहिती नसेल, मला डिरेक्टली जर चाल माहिती नसेल तर मला हे सगळं सूत्र वापरून चाल काढावी लागेल. त्याच्यामुळे मी v च्या जागेवरती काय लिहिलं, हे सगळं सूत्र लिहिलं. ठीक आहे. आता हे जर मी सोडवायचं म्हटलं तर काय होईल, m2 चं काय होईल, इथे 4 होईल, पायचा स्क्वेअर आहे असा, r चा स्क्वेअर आहे असा, खाली अजून एक r आहे आणि इथे काय होणार आहे, t चा स्क्वेअर आहे असा. तर अशा पद्धतीने हे झालं. आता हा r आणि हा r जर आपण काढून टाकला तर काय उरलं, वरती फक्त r उरला. म्हणजेच 4m4π²r डिवायडेड बाय t चा स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याकडे काय आलं, बल आलं. आता जर मी याला r ने गुणलं, r च्या वर्गाने गुणलं, वरती पण आणि खाली पण दोन्हीकडे, तर मला इथे वरती काय मिळणार आहे, r² इंटू r². इथे काय मिळेल, r चा क्यूब मिळेल. सो 4π² r चा क्यूब इंटू m डिवायडेड बाय r² t². तर अशा पद्धतीने मला इथे काय मिळालेलं आहे, अजून एक इक्वेशन. केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार आपण काय पाहिलं होतं, t²/r चं क्यूब. t²/r चा क्यूब हे काय आहे, एक स्थिर आहे किंवा एक कुठला तरी कॉन्स्टंट आहे ज्याला आपण k ने दाखवू शकतो. म्हणजे या ठिकाणी या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत, r चा क्यूब आणि t चा स्क्वेअर, याला मी काय मानू शकते, कॉन्स्टंट k मानू शकते. सो आता हे इक्वेशन मी अजून एका पद्धतीने लिहू शकते, 4m² डिवायडेड बाय r² आणि या दोघांच्या ऐवजी मी काय लिहू शकते, k. हे पण काय झालं, माझं फोर्सचाच फॉर्म्युला झाला. ठीक आहे. सो हे काय झालं, माझं फोर्स झालं. अजून एक गोष्ट अशी आहे की या ठिकाणी माझा जो फोर्स आहे तर तो अंतराच्या वर्गाशी व्यस्तनानुपाती आहे आणि जे मास असणार आहे किंवा जे वस्तुमान आहे तर त्याच्याशी कसा आहे, समानुपाती आहे. बाकी 4 असेल, पाय असेल, के असेल, या सगळ्यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या नेहमीच स्थिर असणार आहेत. या वस्तूनुसार बदलणार नाहीयेत. पण वस्तुमानाची व्हॅल्यू असेल किंवा त्रिज्येची व्हॅल्यू असेल, ही मात्र बदलत जाणार आहे, ही व्हॅल्यू स्थिर नाहीये. म्हणूनच मी असं सांगू शकते की प्रत्येक वेळी जे काही बल असेल तर ते वस्तुमानाशी समानुपाती असणार आहे आणि जो आपला r आहे म्हणजेच आपली जी त्रिज्या आहे त्याच्या वर्गाशी व्यस्तनानुपाती असणार आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हे कळलेलं आहे आणि हा फॉर्म्युला कुठून कसा आला ते पण कळलं असावं. हे तुम्ही हवं तर तुमच्या पुस्तकामध्ये वहीमध्ये लिहून ठेवा, जेणेकरून परत तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार की हे कसं काय होतंय नेमकं इथे. सो म्हणजे सूर्य आणि ग्रह यांच्यामधलं जे काही अभिकेंद्री बल आहे, जे ग्रहाच्या परिभ्रमणासाठी कारणीभूत आहे. आता आपला सूर्यमध्ये आहे, ही जी आपली पृथ्वी आहे तर ती सूर्याभोवती अशा पद्धतीने फिरते. ठीक आहे. सो ही कशामुळे फिरू शकते, ही पृथ्वी सूर्यावरती जाऊन आपटत का नाही किंवा दुसऱ्या कुठे पण ठिकाणी जाऊन पडत का नाही, तर याचं कारण असं आहे की हा जो सूर्य केंद्रस्थानी उभा आहे याचा अर्थ त्याचं वस्तुमान पृथ्वीपेक्षा जास्त असणार आहे, कारण सूर्य पृथ्वीपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. त्याच्यामुळे सूर्याकडून जे वस्तुमान
सूर्याचे जे काही वस्तुमान आहे त्याला आपण ms मानूया, तर ते पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा अर्थातच जास्त आहे. त्यामुळे सूर्य जो काही बल अप्लाय करेल पृथ्वीवरती केंद्रामधून तर ते जास्त असणार आहे, ज्यामुळे पृथ्वी सूर्याकडे आकर्षित राहते आणि ती दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी अशी पसरत जात नाही किंवा दुसरीकडे कुठेही आपटत नाही. ती सूर्यापासून एका ठराविक अंतरावरती जी आहे तर ती स्थिर राहते किंवा ती त्याच्यापासून फिरू शकते, का तर सूर्य त्याच्यावरती अभिकेंद्री बल जे आहे तर ते लावतोय. ठीक आहे. सो ग्रहांच्या परिभ्रमणासाठी, सूर्याभोवतीच्या परिभ्रमणासाठी हे जे अभिकेंद्री बल आहे तर ते कारणीभूत आहे. हेच गुरुत्वीय बल असून आणि हे अभिकेंद्री बलच गुरुत्वीय बल आहे. सूर्य काय लावते पृथ्वीवरती? गुरुत्वीय बलच लावतोय. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये ते केंद्रावरून होत असल्यामुळे किंवा लागू पडत असल्यामुळे त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये अभिकेंद्री बल म्हणतोय. ठीक आहे. सो हे जे गुरुत्वीय बल आहे तर तेच अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये आहे. हे आत्ताच आपण पाहिलं की गुरुत्वीय बल काय आहे? अंतराच्या वर्गाच्या व्यस्त मध्ये आहे, व्यस्त प्रमाणामध्ये आहे. आणि हेच न्यूटनने काय काढलं? निष्कर्ष काढला. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेमध्ये अधिक क्षीण आहे. हे आधीच आपण पाहिलं की इतर जे पण बल पृथ्वी तलावरती आहे, मग ते चुंबकीय बल असेल किंवा इतर स्नायू बल असेल, कुठलं कुठलं पण बल असेल, या सगळ्या बलामध्ये जे सगळ्यात क्षीण किंवा सगळ्यात वीक, सगळ्यात स्ट्रॉंग नसलेलं असं कुठलं बल आहे तर ते गुरुत्वीय बल आहे. आणि त्यामुळे दोन्ही वस्तूंवरती जरी गुरुत्वाकर्षण लागत असेल, गुरुत्वीय बल लागत असेल, तरी पण दोन्ही वस्तू एकमेकांना चिटकून बसत नाहीत किंवा एकमेकांकडे इतक्याही आकर्षित होत नाहीत, का तर हे बल क्षीण बल आहे. परंतु ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते आणि विश्वाचे भवितव्य निश्चित करते. ग्रह, तारे व विश्वामधले जे काही इतर घटक आहे तर त्यांच्यामध्ये हे प्रचंड वस्तुमान आहे आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये जे गुरुत्वीय बल आहे ते पण जास्त आहे. पण ते क्षीण असल्यामुळे त्या वस्तू एकमेकांना चिटकत नाहीत, त्या त्यांच्यामध्ये प्रॉपरली संतुलन जे आहे तर ते राहतं. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये साधारणतः जो आपला वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे तर तो पाहिलेला आहे. केपलरचे नियम आपण पाहिले, हे सगळ्यात महत्त्वाचे सूत्र आपण पाहिलं, या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही काही गणित पाहणार आहोत. भरती ओव्हरटेक कशा प्रकारे होते आणि त्याचा आणि याचा काय संबंध आहे, या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू पुढे पाहणार आहोत. सो मला आशा आहे की तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.